जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवरून संगमनेरमध्ये भाजपचे महाविकास आघाडीच्या निषेधार्थ आंदोलन। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर माफी मागितली आहे। नव्याने दिमागदार पुतळा त्या ठिकाणीच उभारण्याचा निर्धार सरकारने केला आहे। असे असताना विरोधक केवळ या दुर्घटनेचे राजकारण करत आहे। त्यामुळे संगमनेरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवारी 1 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीचे निषेध करत आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजपा उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंगे पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष योगेश गोंदकर, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव किरण बोराडे, भाजपा संगमनेर विधानसभा अध्यक्ष अमोल खताळ पाटील, भाजपा संगमनेर तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, अशोक कानवडे, दादा गुंजाळ, रोहिदास साबळे, भाजपा संगमनेर शहर सरचिटणीस राहुल भोईर, भारत गवळी, दिलीप रावळ, मुकुंद उपरे, कैलास भरितकर, रोहिदास गुंजाळ, महेश जगताप, महेश मंडेकर, कैलास गोडसे, भाऊराव खताळ, सुदाम बोराडे, भाजपा युवा मोर्चा संगमनेर शहर अध्यक्ष शशांक नामन, रोहित चौधरी, शैलेश फटांगरे, सागर भोईर, स्वप्नील लोंढे, विकास जाधव, सुरेश निळे, अक्षय गुंजाळ, रवींद्र उडता, सुय गुंजाळ, संदेश देशमुख, आशिष ताजने, सुरेश लांडगे, पवन शिरतार, संतोष हांडे, शैलेश फटांगरे यांच्यासह शिवप्रेमी व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते। सलीम शेखचे प्रतिनिधी हुसैन पटेल। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। आज संगमनेर येथे सर्व शिवभक्तांच्या वतीने एक अनोखा आंदोलन आम्ही आज इथं करतोय। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मानवतमध्ये जो पुतळा कोसळला त्या संदर्भात एक आंदोलन चालू आहे। संपूर्ण महाराष्ट्रात ते आंदोलन चालू आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंदोलन करणं हे कितपत योग्य आहे हा सवाल आज आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवभक्तांच्या वतीने महाविकास आघाडी सरकारला विचारत आहोत। 2 दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी हे मुंबई येथे आले आणि त्यांनी सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर नतमस्तक होऊन या सर्व देशवासियांची माफी मागितली। माफी मागून हा विषय संपायला हवा होता, पण महाविकास आघाडीला शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करायचंय, त्यांना हे वातावरण समाजामध्ये तेढ निर्माण करायचंय, हे काम महाविकास आघाडी सरकार करतंय आणि त्यांनी हे आंदोलन केले हे अतिशय चुकीचं आहे आणि त्यांच्या आंदोलनाचा आम्ही भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निषेध करतो। आज या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील शिवप्रेमी आणि सर्व महायुतीचे सर्व कार्यकर्ते आज खरं तर या ठिकाणी आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर दुर्दैवानं विशेष करून महाविकास आघाडी आणि त्यांचे नेते अतिशय खालच्या थराला जाऊन जे राजकारण करत आहे त्याचा खऱ्या अर्थानं निषेध करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी जमलेलं आहे। खरं तर या महाविकास आघाडी सरकारचा सर्व राज्यामध्ये धिक्कार होत आहे, कारण या ठिकाणी नुकतेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या ठिकाणी आले असता पहिलं त्यांनी त्या ठिकाणी आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन जी घटना दुर्दैवानं त्या ठिकाणी घडली तिचा निषेध केला आणि त्याची माफी आदरणीय पंतप्रधान मोदींनी मागितली। उपमुख्यमंत्री मोदींनी देखील वेळोवेळी या ठिकाणी झालेल्या घटनेची माफी सर्व शिवप्रेमी जनता, या राज्यातली देशातली जनता यांची माफी मागितली आणि हे होत असताना मुख्यमंत्री मोदींनी देखील या ठिकाणी तीव्र शब्दात त्याचं वेदना दुःख व्यक्त करत माफी मागितली। असं असताना केवळ पुरुष आहेत आणि आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत यांच्या घडलेल्या घटनेबद्दल राजकारण करणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून कितीही तीव्र शब्दात निषेध केला महाविकास आघाडी आणि त्यांच्या नेते कार्यकर्त्यांचा तर तो कमी पडणार आहे आणि म्हणून या वेदना आणि भावना व्यक्त करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आज लाखो शिवभक्त महाविकास आघाडीचे कार्यकर्ते
सर्व थोर पुरुषांचे भक्त या ठिकाणी जमून या महाविकास आघाडीचा या ठिकाणी निषेध करत आहे। आम्ही देखील सर्वजण अशा नीच राजकारण्यांचा या ठिकाणी निषेध करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज संगमनेर येथे शिवप्रेमी व भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन एक आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला होता त्याबाबत महाराष्ट्र शासनाने जे काही ठेकेदार होते त्यांच्यावरती गुन्हेसुद्धा दाखल केले असून त्यामुळं तो विषय तिथं थांबायला अपेक्षित होता। त्यानंतरसुद्धा देशाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी भाई, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांनी घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून त्याबाबत माफी मागितली होती। ती मागितलेली असताना सुद्धा महाविकास आघाडीचे नेते दुर्दैवाने यामध्ये राजकारण करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करत होते। त्याचाच परिपाक म्हणून संगमनेर येथे सुद्धा 2 दिवसापूर्वी याच ठिकाणी ज्यांना इतके वर्ष 40 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज कधी दिसले नाही, याच महाराजांच्या पुतळ्याच्या वरती स्वतःचा फ्लेक्स लावून मोठा फोटो पाय खाली करून महाराजांच्या पुतळ्याच्या मागे स्वतःचा एक फोटो दाखवून मिरवण्याचा केविलवाणा प्रकार संगमनेर तालुक्यामध्ये शहरामध्ये मागील कित्येक वर्ष झाला। त्यामुळं बाळासाहेब थोरात यांना महाविकास आघाडीचे नेते म्हणून याबाबत छत्रपतींच्या पुतळ्याबाबत राजकारण करण्याचा जो पडलाय त्याबाबत राजकारण करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। आम्ही त्यांचा या बाबतीत जे काही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्याचा प्रकार चाललाय, राजकारण करण्याचा प्रयत्न चाललाय, त्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो। धन्यवाद। आज भारतीय जनता पार्टी आणि सर्व शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भात जे सिंधुदुर्गामध्ये झालं ते दुर्दैवी होतं आणि या संदर्भामध्ये जसं अमोल भाऊंनी सांगितलं की माननीय मोदी जे असतील राज्याचे मुख्यमंत्री, पण एवढं सगळं होऊन सुद्धा आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलेला आहे की लवकरात लवकर या स्मारकाचं पुनर्वसन किंवा पुन्हा ते बांधण्यात येईल आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येईल असं बोललेलं असताना सुद्धा ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे नेते राज्यावर या गोष्टीचं राजकारण होतं त्यावेळेस त्या गोष्टीचा राग येतो आणि तो राग व्यक्त करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। संगमनेरमध्ये 40 वर्षांपासून बाळासाहेब थोरात हे आमदार आहेत, अनेक वर्ष मंत्री होते, पण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा इतक्या वर्ष अर्धाकृती पुतळा आपल्याकडे होता तो सुद्धा इतक्या वर्षात यांना पूर्णकृती करता आलं नाही। त्यामुळे यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवर किती प्रेम आहे, किती निष्ठा आहे हे संगमनेरचे लोक चांगल्या पद्धतीने जाणून आहेत। संगमनेरमध्ये कत्तलखाने असतील, संगमनेरमधले अनेक असे विषय आहेत की ज्या संदर्भामध्ये इथले आमदार महोदय हे शब्दसुद्धा काढत नाहीत आणि ज्यावेळेस राजकारण करायचं त्यावेळेस सगळ्यात पुढे असतात। त्यामुळे त्यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। युवा मोर्चा आणि आमचे सगळे ज्येष्ठ पदाधिकारी आमचे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो आणि या घटनेचा युवा मोर्चाच्या आणि सर्व शिवभक्तांच्या वतीनं जाहीर निषेध करतो। आज भारतीय जनता युवा मोर्चा संगमनेर शहर व भारतीय जनता युवा मोर्चा उत्तरनगर जिल्हा यांच्या वतीने संगमनेर शहरात जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे झालेलं महाराजांची झालेली विटंबना आहे त्या संदर्भात राज्याचे अनेक नेते, देशाचे नेते यांनी जाहीर माफी मागून आज विषय थांबवला होता। पण याच महाविकास आघाडीने इलेक्शनच्या टायमाला महाराजांच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण करून आणि एक लोकांच्या भावना भडकवण्यासाठी त्याचा वापर करत आहे। या महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी उभे आहोत। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।